श्रीराम. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेषु अलोलुपत्वं मार्दवं ह्रीः अचापलम. 16वा अध्याय दैवासुर संपत्ती, त्याच्यामधला हा दुसरा श्लोक. त्यातली काही लक्षणं मागच्या वेळेस झाली आहेत, ती आपण पुढची बघू. अहिंसा बघितलं, सत्यम बघितलं, अक्रोध हा बघितला. आता त्याग आणि त्याच्या पुढची बघायची. आता त्यागाचं लक्षण सांगताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. आता मृत्तिकेच्या त्यागे जैसा घट, तंतुत्यागे पट त्यजावागा. आपल्याला घटाचा त्याग जर करायचा असेल तर मृत्तिकेचाच त्याग करायचा. तंतुत्यागे पट, पटाचा त्याग करायचा असेल तर त्यातल्या तंतुत्या त्याग करायचा. याचा अर्थ असा की कुठलंही एखादं कार्य नको असं असेल तर त्या कारणाचा त्याग करायचा. कारणच दूर केलं म्हणजे पुढं कार्य संभवत नाही. जसं आमच्या मेडिकलमध्ये सांगितलेलं आहे, ट्रीटमेंटमध्ये पहिलंच सांगितलं आहे, रिमूव्ह दी कॉज. आजार आला कुठला आहे म्हणजे त्याचं कारण काय आहे ते पहिल्यांदा दूर करायचं. तसं इथं त्यांनी सांगितलं, ज्याच्यामुळे कार्य उभं राहिलं कारणच दूर करा ना. त्याग कशाचा करायचा मुळातच ना. तरी बीजाचा करून या त्याग जैसा सांगोपांग वटवृक्ष. आता वटवृक्षाचा त्याग करायचा असेल तर बीजाचा त्याग करायचा. बीज नाही पेरलेलं, वृक्ष कसा आहे ना. तेजोनिया भिंत त्याच्या वेगात चित्र. चित्र नको आहे ना, भिंतच काढून टाका. घरात जर मुलांनी टी व्ही बघायला नको असला, टी व्हीच काढून ठेवायचा, म्हणजे बघण्याचा प्रश्न आला नाही. ठेवायचा आणि मुलांना बघू नको म्हणायचं, हे जमणार नाही. काढूनच टाका, त्याचा जर अभ्यास व्हायला हवा आहे तर. स्वप्न ही विचित्र निद्रा त्यागे. स्वप्न विचित्र पडलाय, भयानक पडलाय, मग आता काय करावं. स्वप्न दूर करायचं. स्वप्न कसं दूर करणार, झोपेतून जागा करा म्हणजे काम संपलं. किती सोपं सांगितलं आहे, किती अवघड होऊन बसलाय बघा. सोपी सोपी उदाहरण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपलं वाटतं सोपं आहे की खरं आहे. पुढं बघा तैसे काय म्हणतात तेव्हा. जलत्यागे जैसे त्याजावे तरंग. लाटा नको आहेत ना, पाण्याचाच त्याग करा. किंवा जैसे मेघ वर्षात त्याग आहे, वर्षा काळच नाही, मग आता ढग येणार कुठून. किंवा भोग नकोय तसं म्हणताय ना, धनाचा त्याग करा. संपत्ती जवळ नसली तर भोग आणणार कुठून. मुलाच्या खिशात पैसे द्यायचे आणि मग त्याला म्हणायचं तू खर्च करू नको. देतच कशाला दे. मग हे खाऊ नको, ते खाऊ नको, अमक्याला खर्च करू नको, तमक्याला खर्च करू नको. पॉकेट मनी द्यायची त्याला आणि मग त्याला जर व्यसनं लागली, दोष कोणाचा. विचार तिथून करा. ह्याला लाड म्हणत नाही. जे योग्य त्या प्रकाराने करायला पाहिजे ते, त्याला जे योग्य हवं आहे ते सगळं द्या. भलत्या गोष्टी नाही, असले लाड नाही उपयोगी त्याला. तैसी, ती जशी लक्षणं सांगितली तैसी. देहाहंता, देहाची अहंता टाकली की संसार आपोआप सुटला. बुद्धिमान व्यक्तीला हे लक्षात आलं पाहिजे की संसार टाकायचा नाही आहे. संसार असू दे. ज्या देहाला संसार लागलेला आहे तो देह मी आहे अशी जी देहाची अहंता आहे ती टाकली की संपलं. एका गावाहून दुसऱ्या गावाला गेला, मग आता इथल्या गावाचे शेजार काय होते, आजूबाजूला काय होतं, काय संबंध नाही, गेला. तसं देहबुद्धी टाकली, संपलं. त्यागाचे लक्षणं ऐसे पार्था जाणं, याला त्याग म्हटलेला आहे. आता पुढचा आहे तो गुण शांती. हे सगळं लक्षात आलं म्हणून अर्जुन विचारतोय शांतीचं लक्षण काय ते सांगा मला. आता त्या भगवंतांना वाटलं
ज्यावरती हा विचारतोय त्याच्यावरती लक्ष दिसत आहे. हां, जसं स्वामी म्हणायचे मला, कुठपर्यंत झालं मागच्या वेळेला, याचा अर्थ तुम्ही मनापासून ऐकताय, कुठपर्यंत झालं आहे ते म्हणायचे नेहमी. तुमचं पाठ झालंच असेल बहुतेक सगळं मागचं, आता पुढचं सांगतो. त्यांना काय माहीत आम्ही बघतच नाही काय म्हणून. मग आता ही शांती कशी? ज्ञेयाला गिळून ज्ञाता आणि ज्ञान जिथं लोपतं त्याला शांती म्हटलेलं आहे. काय अवघड ओवी आहे समजून घ्यायला. शांती केव्हा होते? आपण शांत आहे असं म्हणतो, परंतु बाहेरच्या जगात जोपर्यंत आहोत, मी ज्ञाता आहे, काहीतरी एक ज्ञेय वस्तू आहे, मी त्याचं ज्ञान घ्यायला जाणार आहे, अशी त्रिपुटी जोपर्यंत आहे तोवर शांती नाही. आपण जागे आहोत तोपर्यंत शांती नाही आहे. कारण तो कोणीतरी असणार, तो काहीतरी बोलणार, तो ती कोण असणार ते. गाढ झोप लागली म्हणजे शांत. गाढ लागली म्हणजे स्वप्नही नाही आहे, कुणी त्रास द्यायलाही नाही आहे. मग आपण उठल्यावर म्हणतो काय गाढ झोप लागली तेव्हा खरी त्यावेळेस शांती होती. मग आता उठल्यावर गेली शांती. म्हणजे त्यावेळची शांती देखील तात्पुरती होती. गाढ झोप लागल्यामुळे येणारी शांती होती. इथं काय आहे, जे ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान हे सगळं संपून जीव स्वरूपाच्या ठिकाणीच जाऊन बसलेला आहे. आणि मी आत्मा आहे असा बोध घेत असल्यामुळे आता परमशांताच आहे सगळं. आता शांती वेगळी काय मिळवायची असं राहिलं नाही. ह्याला गुणातीताची शांती असंही म्हणतात. तिन्ही गुणाच्या पलीकडे जाऊन तो बसला. दुसरी जी शांती आहे ती सात्विकतेची शांती, सत्वगुणामुळे येणारी शांती. पण ती देखील ढळू शकते. किती सत्वगुणी माणसाने पुष्कळ संयम ठेवला, पुष्कळ शांत राहायचं ठरवलं, तरी काही एखादा प्रसंग घडतो की त्याची शांती ढळते. पण गुणातीताची शांती जी म्हटलेली आहे, तिन्ही गुणाच्या पलीकडची शांती, अखंड शांत. मग एखाद्या वेळ ते जर रागावले संत तर ते दुसऱ्याच्या कल्याणासाठी. ते शांतीवरून कधी खाली येत नाहीत, ते आपल्या ठिकाणी शांतच असतात. मग तात्पुरता क्रोधाचा आविर्भाव आणतात, ते समोरच्या व्यक्तीचं काही कल्याण व्हावं. जशी आई असते, मुलावर रागावते, पण त्याला इजा व्हावी, त्याचा त्रास असं वाटत नसतं तिला. ती रागावते, आवाज मोठा काढते, पण हात हळू असतो, कारण त्याला माहिती असतं की इजा होता कामा नये, त्याला फक्त धाक लागावा. तसं आहे. विश्वाचा पसरा आपल्याची ठाई तो बुडवून पाहावा. सगळ्या विश्वाचा पसारा जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मनुष्य अशांत आहे. पण तो विश्वाचा पसारा सगळा आपल्या ठाई गिळून टाकला आणि बसला आहे. आता एकांतात आहे, शांत आहे. आपणही म्हणतो एकांतात मी शांत आहे. दुसरा आला की काय होतं, शांती डळली. पण लोकांतातही एकांत साधायचं ज्याला जमलं, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे तो आत्मरूपानं जर पाहत असेल, विश्वाला आपल्या पोटात सामावून जर घेत असेल, तर मग त्याची शांती अखंड राहते. दुसऱ्याच्या जर का वेड्यावाकड्या वर्तनाबद्दल ह्याच्याबद्दल रागाच्या ऐवजी मग थोडी करुणाच असते, आणि तो अंतर्यामी शांत असतो. त्याला उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी देता नेहमी तसं. सगळीकडे प्रलय आलेला आहे, पाणीच पाणी झालेलं आहे. आणि मग त्यावेळेला जसं नदी, ओघ आणि सागर सरसाध्य हे आहे का, विहीर आहे का, असं काही राहिलं नाही. जिकडच्या तिकडं पाणीच झालेलं आहे. मग त्या ठिकाणी जसं पाण्याच्या एकरसतेचा बोध होतो, त्याला एकरस पाणी सगळ्याच्या सगळं आहे त्या ठिकाणी. तैसा होता ज्ञेय ज्ञातृत्वाचा लोप, तसं त्या ठिकाणी ज्ञेय एक आहे, त्या ज्ञेयाला जाणायचं एक आहे. हे दोन्ही संपलं की जे मागं राहतं ते रूप शांतीचं. मग दोन्ही तिन्ही प्रकारांनी त्यांनी शांतीचं सांगितलं. आता पुढचा जो गुण आहे तो दया. कशी दया आहे त्यांनी सांगताना बघितली आहे बघा. पीडाग्रस्त रोगी पाहिला,
व्याधी झालेला आहे. आता त्याला रोगमुक्त करायचं जर असेल तर वैद्य जो असतो, नुसतं वैद्य म्हटलं नाही त्याने, सद्वैद्य म्हटलं आहे. कारण वैद्य सगळे असेच असतील असं सांगता येत नाही. खरा जर तो सद्वैद्य असेल आणि आंतरिक इच्छा जर अशी असेल की रोग्याला व्याधीमुक्त करावं असं जर असेल, तर तो समोरचा रोगी पर माझा आहे का दुसऱ्याचा आहे असा भेदभाव करत नाही. त्याच्याविषयी चिंताच मनात असते. म्हणून डॉक्टर म्हणतात, जसं समोर पेशंट आला की स्त्री आहे का पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, माझा आहे का तुझा आहे, भेदभाव नसतो. तो रोगी आहे, त्याला आपला व्याधीमुक्त करायचं, बस शेवटीच एक दृष्टी असते त्याच्यात. मग तो रस्त्यात पडलेला असो, आणखी कुठं असतो, त्यावेळेस असा मनात कधी येत नाही की आपण स्त्री आहोत, तो पुरुष आहे, त्याला हात लावायचा का नाही, असं कधी मनात येत नाही. तो रोगी आहे, त्याला आपल्याला उपचार करायचा, बस एवढी दृष्टी असते त्याच्यामध्ये. किंवा ते म्हणतात चिखलात गाय रुतली आणि असं पाहून मनामध्ये कासावीस झालाय, अरे गाय रुतलेली आहे, मग ती धड आहे का भाकड आहे, तिला चिकडातून काढायचं का नाही असा विचार करणार का तो? अरे दूध देणारी असेल तर काढा, भाकड असेल तर कशाला काढायचं असा का विचार करेल का तो? काय जी असेल ना तिला बाहेरच काढणार. किंवा त्यांनी म्हटलंय बुडणारा मनुष्य आहे एखादा, आणि पाहतोय एखादा बुडतोय, तो कोणत्या जातीचा आहे असं बघणार का? बुडतोय ना, काढायचा, सहज ओघाने आलेलं आहे. हे जसं सहज जमतं, तसा कनवाळू जो मनुष्य आहे तो दुसऱ्यांचे प्राण रक्षण कसे करता येतील एवढंच बघतो. अंतरात दया असते आणि त्यामुळे त्या दयेच्या पोटी आपण दुसऱ्यासाठी काय करू शकू एवढी एकच दृष्टी असते. आणखी एक उदाहरण त्यांनी सांगितलं. रानात कुठंतरी वनामध्ये एखादी स्त्री किंवा माय, आपली आई का असे ना, कुणी जर तिला अशी उघडी करून टाकली असली तर आधी तिच्या अंगावर वस्त्र घालील आणि मग तिला पाहिल काय करायचं ते. तसं तिला पाहणार सुद्धा नाही, जी दृष्टी तशी देखील होऊ देणार नाही. म्हणजे इतका अंतःकरणातून शुद्ध स्वच्छ, आणि त्याच्या ठिकाणी एकच दृष्टी आहे की दया दाखवायची. तैसे त्याप्रमाणे अज्ञानाने असू दे, चुकेमुळे असू दे, किंवा एखादा दैवहीन जे दुर्दैवी मनुष्य असू दे, किंवा कुणी जगामध्ये त्याची निंदा करणारा असू दे, कोणत्याही कारणाने तो दुःखात असेल, कारण काही असेल, चूक त्याची असेल किंवा दुसऱ्यांची असेल, आत्ता त्याला दुःख होत आहे ना, त्याला आपल्या गुणांनी त्याचं दुःख दूर करणं. आपुले निगुणे पराव्याचे उणे, फेडून पाहणे त्याच्याकडे. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून आपल्याला पुष्कळ असं दाखवतात. असं जर कोणी आहे थंडी, आपल्या अंगावरचं वस्त्र काढून त्याला पाहिलं, त्याला किंवा आपल्याकडे जसं पूर्वी म्हणतात अतिथी आला दारामध्ये, आपलं जेवण केलं असेल, आधी पहिल्यांदा त्याला वाढून जर उरलं असेल तर आपण खाणार. आता त्या भूमिकेवर आपण काय करतो ते विचार करायचं. म्हणून हे दैवी गुणसंपत्ती सांगितली आणि सहज व्हायला पाहिजे. अनेकांचे दुसऱ्यांचे काही दोष असतील तर ते दोष दाखवत बसायचं नाही, तर ते दोष त्याचे दूर करायचे आणि मग त्याला पाहायचं. जसं आईचं मूल आहे ना, मातीत खेळलं आहे, आता मातीत खेळ आहे म्हणून त्याला रागावणार किंवा मार न देता त्याला ती घरात आणणार, त्याला स्वच्छ करणार, ती माती धुवून टाकणार, कपडे सगळे त्याचे बदलून टाकणार आणि मग माझा राजा म्हणून त्याला जवळ घेणार. त्याची उदाहरणं व्यवहारातली दिली आहेत ते बघा. म्हणजे आईचं अंतःकरण जसं असतं, सद्वैद्याचं अंतःकरण जसं असतं, तसं दयाळू
आणखी उदाहरण सांगितलं, पूजोन या जैसे, दैवत पाहायचं असेल, देव पाहायचं असेल तर तसं नाही. त्याचं पहिलं निर्माल्य असेल ते काढून टाकायचं आहे, स्वच्छ पुसायचं आहे, त्याला स्नान घालायचे, त्याला गंध लावायचं, फुलं घालायचे, हार घालायचा, सगळं करायचं आणि मग त्याला पाहायचं. आता कसं दिसतात बघा, माऊली कशी दिसतात. त्याला काय केलं, पहिलं सगळं काढून टाकलं, स्वच्छ घातलं, असं पाहावं. किंवा शेताकडे पाहायचं असलं, शेतकरी बघायचं असलं तर नुसतं रान बघत नाही, बी पेरतो आणि मग शेत उगवलं म्हणजे बघा. म्हणून शेत पेरून मग शेताकडे पाहायचं. म्हणजे शेतकऱ्याचं शेतावर जसं प्रेम आहे. किंवा अतिथी आला असला समोर तर त्याला जे काय अन्न पाणी हवं असेल, विश्रांती हवी असेल, त्याला द्यायची आणि तो संतुष्ट झाला म्हणजे मग त्याचा आशीर्वाद घ्यायचा. त्याला पहिल्यांदा संतुष्ट करायचं. तो अतिथी आहे ना, बघावा मात्र. ही सावधगिरीची सूचना मी सांगते. त्यांच्या लेखी ते नाही. आता हे हल्लीचे दिवस त्यांना माहीत नव्हते त्यावेळेला. म्हणून तो अतिथी आहे ना, बघायला पाहिजे आधी आणि त्याला संतुष्ट करायचं आणि मग पाहायचं. तैसे त्याप्रमाणे आपल्या सद्गुणांनी इतरांचं न्यून, जे त्रुटी काय जी असेल, दोष असेल, ती काढायची आणि मग त्याचं दर्शन घेणं, याला अपैशून्य म्हटलेलं आहे. अपैशून्य ह्या गुणाचं लक्षण सांगितलं आहे. ह्याच्यात एक सगळ्यामध्ये मुख्य लक्षात ठेवायचं की आपल्याजवळ काहीतरी असलं पाहिजे तर आपण ते दुसऱ्याला देणार. पण आपल्याजवळ जे आहे ते केवळ आपल्यासाठीच नाही आहे, तर ते दुसऱ्याला देऊन त्याला आनंद झाला म्हणजे तो मला आनंद होतो. बघा त्याला काय म्हणतात बघा. आणखी एक सांगितलंय. आणखी काय सांगितलं अपैशून्याचं लक्षण सांगताना, कोणालाही वर्मी बोलू नये. कोणाचं तरी वर्म काढायचं आणि त्याच्यावरती बरोबर बोट ठेवायचं. प्रत्येकामध्ये दोष असतात, लक्षात ठेवावं. गुणाचं कौतुक करावं म्हणून सद्गुरूंचं एक असतं असं. पहिल्यांदा सगळ्यांचं कौतुक करतात आणि मग म्हणतात आता हे एवढं आहे, एवढं काढून टाकलं म्हणजे आणखी छान होईल. बाकी सगळं छान आहे तुमचं, फक्त एवढा जरासं हे आहे, तेवढं जर आपण जर काढता आलं तर बघा. ते देखील खूप जवळ असणारी व्यक्ती असेल तर, नाही तर नुसतं उत्तेजनच. आणि मग सहज बोलताना त्याला जे कळेल ते कळेल. पण सांगताना मात्र काय म्हणायचं त्याला, त्याच्या वर्मावर तर बोट कधी ठेवायचं नाही. त्याचबरोबर पापात्मक कर्मात कोणाला घालायचं नाही. आत्ता बरोबर उलटं चाललंय जगामध्ये. आपण पाप करायचं आणि इतरांनाही त्या पापमार्गावर भरीला घालायचं. मग एक तर त्याला मोहात पाडून, नाही तर धाकपटशा देऊन, नाना प्रकारच्या प्रकाराने आपण पापमार्गावर जाऊन दुसऱ्यालाही घालायचं. आणि इथं उलट त्यांनी सांगितलेलं आहे की पापात्मक म्हणजे आपणही पाप करायचं नाहीच आहे, गृहीतच धरलेलं आहे, पण कोणत्याही कारणाने दुसऱ्याला अशा पापकर्मात घालू नये. त्याचबरोबर कोणालाही त्याच्या दोषाचा उच्चार करून हाका मारू नये. काय रे लंगड्या, काय रे आंधळ्या. मी सांगितलं मागेदा उदाहरण केव्हा तरी, असं प्रवचन चाललं होतं, बसलो होतो आम्ही सगळे आणि खाली कोणी वाड्यातल्या कोणीतरी हाका मारले, ए भिकारी. जे त्यांना अन्न द्यायचं होतं. त्यावेळेस स्वामी इतके असं हे झाले आणि ते म्हणाले, कोण भिकारी? आपणच परमेश्वराच्या दारचे भिकारी आहोत, आपण त्याला भिकारी म्हणून काय हाक मारायची? म्हणजे एका व्यक्तीनं त्या भिकाऱ्याला हाका मारली, ती देखील त्यांना सहन झाली नाही. जे हे त्याचं जे वर्म होतं भिकारी म्हणून, हे बोललो कसं आपण? म्हणून कोणालाही बोलताना लंगड्या, पांगड्या, किवडा आहे का, असा कसा आहे,
थोटा काही असं बोलू नये. गरीब असला तर मग कुणालाही त्याचं जे काही दोष असेल तो काढून कधी बोलू नये. मग काय करावं? जसा उत्तम तसाच नीच. नीच याचा अर्थ हलक्या ह्याचा. त्याला मानावं आणि त्याच्यामधला दोष आपण आपल्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. याचा अर्थ लक्षात असा घ्या की त्याच्या प्रकृतीकडे न पाहता त्याच्यातलं जे चैतन्य आहे तिथंच दृष्टी गेली पाहिजे. व्यक्ती समोर पाहिली तर त्याच्यातली प्रकृती दिसता कामा नये. त्या आत्म्याकडे दृष्टी गेली पाहिजे. मग आत्मा काय मुंगीचा आणि हत्तीचा वेगळा आहे? भिकाऱ्याचा आणि राजाचा काय वेगळा आहे? जो आत्मा राजात आहे तोच भिकाऱ्यात आहे, जो हत्तीत आहे तोच मुंगीत आहे. आकार वेगळा असेल. म्हणून कुठली व्यक्ती समोर आल्यावर आत्मपणे त्याला पाहायचं. चांगदेव 65 तेच सांगितलेलं आहे. अशी दृष्टी बंधणं याला पारमार्थिक दृष्टी म्हटलेलं आहे. ही दृष्टी आली पाहिजे. जसं आपण उदाहरण दिलं, जसं वैद्याने आला समोर कुठलाही पेशंट, ॲक्सिडेंट झालेला आहे, अशी कशी गाडी चालवली, नीट चालवता येत नव्हते का वगैरे, आधी त्याला दुरुस्त करा पहिलं आणि मग विचारा त्याला काय झालं काय नाही किंवा कशाने तो आजारी झाला. त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर मागणं बोला, काय चुकलं म्हणून आजारी झाला. आता त्याला पहिलं बरं कराल का नाही, असं हे आहे. उत्तमासरिखा नीच मानावा. म्हणून हा दैवी गुण आहे ज्याला अपैशून असं म्हटलेलं आहे. आपल्या मोक्ष मार्गावर हे प्रमुख साधन आहे. एकापेक्षा एक वर 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 गुण चाललेले आहेत. आपण सामान्य गुणसुद्धा आपल्या अंगात येताना अवघड जातात. नाही तर मोठे मोठे गुण आहेत, पण समजल्याशिवाय आपल्याला काय करायला पाहिजे हे लक्षात येत नाही. किती ध्यान केलं, किती नाम घेतलं, याच्यापेक्षा सुद्धा हे गुण आपल्या अंगात येत आहेत ना, बघायला पाहिजे. हां, आता पुढे आता दया आणावे. आता दया हा गुण आता आला, दैवी गुण आहे. कसं सांगितलं त्याने दया? पूर्ण चंद्र, पौर्णिमेचं चंद्र आहे आणि त्याचं चांदणं पडत आहे. मग ते जसं लहान आहे का थोर आहे असा विचार न करता सर्वांना सारखं आहे ना. का राजवाड्यावर चांदणं पडत आहे, झोपडीवर पडत नाही असं आहे. चांदण्याचा प्रकाश सर्वांच्यावर सारखाच पडतो आणि सर्वांना आनंद देतोय. तो झोपडीत बसून देखील तो चंद्राकडे बघतो आणि वा काय छान आहे पौर्णिमेचं चांदणं. राजवाड्यात बसून येतो म्हणेल काय पौर्णिमेचं चांगलं. म्हणजे तो जसा फरक करत नाही त्याप्रमाणे तैसे हा दयालुत्व हा जो गुण आहे, ही दया दाखवताना तो किंवा दुःखितांचा शीण दूर करताना हा श्रेष्ठ आहे का हीन आहे असा काही फरक करत नाही. सर्वांच्या ठिकाणी त्याची दया ही सारखीच असते. आणखी एक उदाहरण त्यांनी दिलं आहे. पाणी जे आहे ते पाणी आपलं सर्वस्व देतं आणि ज्याला तहान लागलेली आहे त्याला शांत करतं. पाणी देखील म्हणतं असं वाटेल त्याला, नाही आहे मी तहान भागवणार, मी काही ठराविक लोकांची तहान भागवण्यासाठी रिझर्व आहे, असं काय नाही. हे सगळं माणसाने केलं निर्माण. निसर्गाच्या ठिकाणी असं काही नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याला पीडा होतीये असं पाहिल्यानंतर मनामध्ये अत्यंत कळवळा निपजतो आणि मग त्याचं दुःख दूर करायला प्राण सर्वस्वाचं दान करायला तयार होतो. सगळा प्राण सर्वस्व दिलं तरी कमीच आहे त्याचं दुःख दूर करायला. असं वाटतं त्याला माझं सगळं आहे तेवढं सगळं मी देईन, पण काही करून त्याचं दुःख दूर झालं. काय केलं असता दुःख दूर होईल एवढी एकच तळमळ त्याला लागलेली असते. त्याला उदाहरण पुन्हा एक आहे की पाणी जसं वाहत असलं
आणि वाटेत जर खड्डा असला तर पाणी असं म्हणत नाही की खड्ड्याच्या बाजून जाऊया. ते खड्डा भरतं आणि मग पुढं जातं. तसं कोणाचं वर्म न्यून काही असेल तर पहिलं पूर्ण करायचं आणि मग पुढं जायचं. तसं मग पीडित माणसाला पहिलं संतुष्ट करायचं आणि मग त्याला भेटायचं. तो पीडित दिसतोय ना, त्याला काय हवं? अन्न हवं आहे, पाणी हवं आहे, आजार झाला म्हणून औषध हवं आहे, पहिल्यांदा द्या. आता तो शांत झाला, मग आता विचारा कोण आहे बाबा, काय नाव, कुठनं आला, काय झालं, चौकशी करा. त्याला आणखीन काय हवं आहे द्यायला बघा. आपल्याला जे शक्य आहे ते करायचं. ही इतकी एकरूपता जी आहे ना, ही यायला किमान तरी जीवभावावर यायला पाहिजे. देहभावावर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नेहमी म्हणते तसं पॅरालिसिस झाल्यासारखा मनुष्य असतो. कुणाच्या दुःखाने याला काही वाटत नाही, ब्लंट झालेला आहे. आणि जीवभावावर असला म्हणजे मग रस्त्यामध्ये कुत्रं जरी गाडी खाली गेलं तरी आपण चटकन म्हणतो अरे रे, का बरं ते गाडी खाली गेलं, तुम्हाला काय झालं? त्याला जे दुःख झालं ना ते मला जाणवत आहे, मला दुःख होत आहे. मूल रडायला लागलं, आईच्या डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण मुलाला झालेली व्यथा जी आहे ती आईच्या हृदयात कळ उठवते. म्हणजे हे जसं जीवाच्या अंगाने एकरूपता आहे तशी जीवाच्या अंगाने एकरूपता आली म्हणजे हे लक्षण येतं. आत्म्याच्या अंगाने आल्यावर तो येतच येतो, पण किमान जीवभाव तरी पाहिजे. पायाला काटा बोचला म्हणजे शेड मस्तकापर्यंत कळ येते. आपण जर असं म्हटलं तर पायाला बोचलंय, मला काय करायचं? अहो पण पाय माझा आहे. पायाला बोचला म्हणजे माझा पाय येतो, हा म्हणजे संवेदना आहे. तर संवेदना शून्य बाधिर्य आलेलं नाही आहे, पण आज समाजाला बाधिर्य आलेलं आहे. कोणाच्या दुःखाचं काही वाटत नाहीसं झालेलं आहे. आणि आज नाही, अनादिकालापासून ही स्थिती आहेच कमी जास्त प्रमाणात. त्याचं दुःख संतांना होतं आणि म्हणून ते हे आपल्यापुढे हे विचार मांडत असतात. नुसते विचार मांडत नाहीत, त्यांचा अनुभव ते ठेवत असतात. हे जे गुणांचं वर्णन, जे गुण साक्षात ज्यांच्यामध्ये प्रगट होते अशी ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते. डोळ्याला शांत वाटावं म्हणून पायावर पाणी घेतलं जातं. स्वामींची ती सवय होती. दिवसातून 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा ते जायचे, पायावर पाणी घेऊन यायचे आणि मग म्हणायचे तेव्हा. म्हणून मला चष्मा लागत नाही अजूनही. मी डोळ्याला पाणी मारतो, तोंडावर पाणी मारतो, पायावर गार पाणी घेतो. स्वामींनी देखील शेवटपर्यंत चष्मा लागलेला नव्हता, नुसतं वाचत असं. म्हणजे पायाला जर तुम्हाला गारपणा दिला तर त्याची शीतलता डोळ्यापर्यंत पोचते, कारण एकच आहे ना देह. तसे आता महत्त्वाचं, दुसऱ्याचं सुख पाहून ह्याला सुख होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून ह्याला दुःख होतं. हे सत्वगुणाचंही महत्त्वाचं लक्षण सांगितलं आहे. सात्विक मनुष्य असा असतो तो दुसऱ्याबद्दलचा कळवळा चटकन मनामध्ये येतो. बरं दुसऱ्याचं सुख झालं, आनंद झाला, त्याला आनंद होतो. काय झालं मग, मुलगा पास झाला, वा छान, आनंद झाला, बरं झालं. कोणत्या गोष्टीनं तुम्हाला आनंद झालेला असं जे विचारलं तर त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. वास्तविक ज्ञानीपुरुषाला माहिती असते सगळं स्वप्नवत आहे, परंतु त्याचा सुख जे आहे ते द्विगुणित करण्यासाठी हेही त्याच्या सुखामध्ये सहभागी होतात आणि दुःखात सहभागी होऊन त्याचं दुःख कमी करायला मदत करतात. आणि सामान्यतः माणसं जी असतात ती बरोबर उलटं, दुःख झालं की त्यात भर घालायला येणार आणखी, आणि सुख असलं त्यात काय मोठंसं, आम्हाला असंच आहे, आमच्याकडे आहे सगळं. म्हणजे ते जे सुख आहे त्याच्याबद्दल त्याच्या सुखामध्ये आनंद मानणार नाहीत, तर उलट न कळत मत्सर येणार पोटामध्ये, म्हणून ते नाही उपयोगी.
आणखी विशेष काय सांगणार म्हणतात, तहानेल्याला जसं पाणी असतं तसं दुःखिताला सांत्वन करावं यासाठीच त्यांचं जीवन असतं संपूर्ण. कशासाठी हे जगतात असं जर विचारलं तर दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठीच त्यांचं जीवन असतं. त्याला मूर्तिमंत दया असं म्हटलेलं आहे. दया इन्कारनेट बघायचं असेल संतांना बघावं. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. साधूचं लक्षण सांगितलं. ज्याला गरज आहे त्याला पहिल्यांदा धावणार. आपण जेवायला घातलेल्यालाच आग्रह करून आणखी जेवायला घालणार. तो सांगत असतो, हो आत्ता चहा घेऊन आलो मी, आत्ता जेवून आलो, असू द्या हो घ्या. अहो मगाशी ती भांडीवाली म्हणत होती थंडी आहे तिला नाही तुम्हाला चहा कब्बर देवला, आणि जे आता नको म्हणतात त्याला आग्रह करून हा व्यवहार. आणि संत बरोबर त्याच्या उलट, व्यावहारिक माणसाच्या बरोबर उलट म्हणजे संत. ज्याच्याजवळ पैसे आहेत ना आणखीन त्याला देणार आहेर, आणखीन मग अहो त्यांना शोभेसा नको का आहेर करायला. त्यापेक्षा गरिबा घरचं लग्न आहे त्याला द्या ना तुम्ही, तेवढी त्याची अडचण दूर होईल. आपण ते परत येत नाही. मग श्रीमंताच्या घरी मोठा आहेर केला मी त्याच्यामध्ये आणखी भर घालून त्यांची परत यायचं असतं, आणि नाही आलं तर मग ते त्यांचं सगळं पुन्हा कुळाचा उद्धार. आम्ही केवढ्याला दिलं होतं आणि त्यांनी काय केलं बघा, कसला आहेर केला. आम्ही केवढा आहेर केला होता त्यांच्या लग्नात, पण आता बघ कसं आला. जे दिलं आहे ते अपेक्षेनंच परत मिळावं म्हणून. आणि म्हणून मूर्तिमंत दया त्यांच्या ठिकाणी असते. आता पुढचं आणखी एक उदाहरण बघा. कमळ असतं, ती भास्कराला म्हणजे सूर्याला सर्व काही अर्पण करते. पण भास्कर म्हणजे सूर्य त्या कमळाच्या सुगंधाकडे लक्ष देखील देत नाही. जे देणाऱ्याने सगळं दिलेलं आहे पण त्याचा भोग घेण्याकडे देखील लक्ष नाही. तसे अनेक भोग समोर असणारा देखील त्याकडे लक्ष नाही. हे सांगण्यासाठी अलोलुपत्व, लवलुप्य नाही. आणि लोलुपता ज्याची असते तशी कोणाकडे गेले त्यांनी सहज जरी दाखवलं, अहो साडी नवीन, हो का बघूया, लगेच मनात वाटायला लागतं अशी आपण घ्यायची. पाहिलं की लगेच. कोणाकडे गेलं गालीचा बघितला, वा छान आहे, कुठे घेतला हो, तेवढ्याला घेतला, मग मनात आता पुढच्या वेळा आपणही घ्यायचं. म्हणजे जिथं जातो दृष्टी पडते ते घेऊनच यायचं आतमध्ये अंतःकरणात. साधकाच्या पक्षी वैभव डोळ्यांनी पाहू देखील नाही असं सांगितलेलं. पण भरोसा नाही आपला. पाहिल्याबरोबर हे आपल्याला असावं असं वाटलं ना, संपलं. म्हणून वैभवात तर राहूच नाही, पण वैभव डोळ्यांनी पाहू देखील नाही. पण काही मंडळी असतात अशी, 4 दिवसांनी तरी एकदा एक लक्ष्मी रोडची चक्कर मारून यायची. घेता जरी आलं नाही पाहून तरी काय. मला एक माहिती आहे, ती म्हणायची मी चक्कर मारते लक्ष्मी रोडने, बघून ठेवते एखादी साडी, आणि मग जरा लक्ष आलं की तेवढी घेऊन यायची. आणि ती आणून एकदा आपल्या कपाटात ठेवली, शांत झाले. का? पोझिशन माझ्या ताब्यात, आता मी नेसेन नाही तर, पण माझ्या ताब्यात आली पाहिजे. त्याच्या बरोबर उलट आहे साधकाचं जीवन. बघा, ऋतुराज मी वसंत आहे. तो जाताना वसंत आला की सगळी वनश्री फुलती,
पण जाताना तो वनश्री आपल्या बरोबर घेऊन जात नाही. अहो मी तर आणले आहे सगळे फळं फुलं वगैरे सगळे, जाताना 2 खाकोटीला मारून जातो का? तो आपलं काम करतो, वनश्री द्यायचं काम आहे, त्याच्या अस्तित्वावर वनश्री येते, बस संपलं. महाविष्णू काय करतात? रिद्धी सिद्धीसह लक्ष्मी पाय चुरत असते. त्यांचं लक्ष असतं का? आपलं नोटा बघितलं की ब्रह्मानंदम परमसुखदम. कशामुळे? नोटाचं फडकं. कशाने बरं वाटत नाही ना, मग ते जरा बसला, थांबा आता नोटाचं पुडकं असं डोळ्यापुढे फिरवा, यांनी बरं वाटतंय का बघा तुम्हाला? औषधांनी बरं वाटत नाही ना, मग आता नोटाचं पुडकं समोर पाहून तब्येत सुधारते का बघा जरा. म्हणून त्यांनी म्हटलंय की इह आणि पर, ऐहिक आणि पारत्रिक सगळे भोग जरी प्राप्त झाले तरी हा मनामध्ये सर्वापासून अलिप्त असतो. त्याचं कारण 2. एक म्हणजे हे भोग आहेत हे नश्वर आहेत हे माहिती असतं, त्यामुळे त्याची दृष्टी त्याच्याकडे जात नाही. आणि दुसरं, त्याला असं काही आज सुख मिळालेलं असतं की त्या सुखापुढे या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या गौण असतात. कसला कपडा, कसले दागिने, काय पाहिजे मला? मला काही नको. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. जे मिळालं असतात दुसरं काही मिळवण्याजोगं राहत नाही. एवढंच नव्हे, म्हणजे त्याला भोगायचं तर राहून देच, पण त्याच्यामध्ये थोडंफार का रमावं अशी इच्छा देखील होत नाही. म्हणजे छान आहे ना, बघू पुन्हा एकदा असंही वाटत नाही. आणि लग्नाला बाई जाऊन येऊ दे, त्या वधूच्या अंगावर किती दागिने घातले होते, किती तोळ्याचे होते, कसल्या रंगाचा शालू होता, पाठ. मग त्याला उदाहरण एक सांगितलं, ॲक्सिडेंट झाला, बाई चालवत होती ड्रायव्हिंग. त्या पोलिसनी विचारलं की तुमच्यासमोर ॲक्सिडेंट झाला ते कोण होती, कशी होती? तिने सगळे लगेच तिची साडी कुठल्या रंगाची होती, तिच्या अंगावर दागिने कुठले, ते वर्णन त्या पोलिसाला सांगितलं तेवढ्या 1 मिनिटात. म्हणजे लक्ष कशाकडे गेलं ते बघा पाहिल्याबरोबर. गेल्यानंतर तुम्ही कशाकडे लक्ष पाहिलं जातं तुमचं बघायला पाहिजे. अशा तऱ्हेची स्थिती असणं आणि सर्व प्रकारची अभिलाषा पूर्णपणे गळून जाणं. अभिलाषा म्हणजे इच्छा, वासना राहिलीच नाही कसली, असं पूर्णपणे गळून जाणं, ह्याला अलोलुपत्व दशा असं म्हटलेलं आहे. कशाचंही लौलुप्य नाही, कशाचाही लोभ नाही, इच्छा नाही, अभिलाषा नाही, वासना नाही, पूर्ण संपून गेलेली आहे ती. अशी स्थिती ज्याला येते त्याला अलोलुपत्व म्हटलं आहे. आता ह्याच्या पुढे मार्दव, रिही आणि अचापला असे 3 गुण आहेत. त्या गुणाचा विचार आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.